कधी कधी मुलं रुसून जर शाळेत गेली तर आईच्या जीवाला चैन कुठे पडते. दिवसभर घरात असं वाटतं की कधी मुलगी येईल किंवा मुलं येतील आणि आपण त्यांच्यासाठी काहीतरी मस्त त्यांच्या आवडीचं खायला करू. तसंच माझ्या बाबतीत झालं. म्हटलं आता मुलगी यायची वेळ झालेली आहे शाळेतून, तर तिच्या आवडीचं काहीतरी करू म्हणजे ती खुश होऊन जाईल. मग काय, बटाटे होते घरामध्ये, बटाटेचे साल काढायला घेतली कारण मी बनवणार आहे तिच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज. खूप दिवसांपासून तिचं चालू पण होतं, मामा मला फ्रेंच फ्राईज बनवून दे. म्हटलं ठीक आहे. मग इथे बटाट्याचे सालं काढून घेतलेली आहे. लांबट बटाटे घ्यायचे नेहमी फ्रेंच फ्राईजसाठी, म्हणजे असे छान लांब लांब त्याचे कापता येतात. तर मी अशा प्रकारे बटाटा कापून घेणार आहे. आणि फ्रेंच फ्राईज तर विकत पण मिळतातच, पण घरी पण करून खायची मज्जा काही वेगळीच आहे आणि चव पण मस्त लागते. तर अशा प्रकारे मी इथे बटाटे सगळे छान चिरून घेणार आहे आणि जसे जसे चिरून होत आहे तसे तसे मी ते पाण्यात घालून ठेवते, थंड पाण्यामध्ये, म्हणजे त्याचं जे एक्सेस स्टार्च असेल ते थोडं निघून जाईल आणि फ्रेंच फ्राईज आपले कुरकुरीत मस्त व्हायला मदत होईल. तर आत्ता फक्त उकडून वगैरे ठेवणार आहे मी फ्रेंच फ्राईज आणि तळायचं काम मुलगी शाळेतून आल्यावर करेल, म्हणजे गरमागरम तिला खायला मिळतील. मुलांसाठी स्पेशल बनवायला प्रत्येक आईला आवडत असेल आणि खूप छान वाटतं जेव्हा त्यांना आवडती डिश आपण जेव्हा देतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद असतो तो खूप मस्त असतो. तर इकडे मी कढईमध्ये पाणी तापवायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलं थोडंसं मीठ. तुम्ही यामध्ये हळदसुद्धा टाकू शकतात. आणि पाणी उकळायला लागलं की ह्यामध्ये मी जे बटाट्याचे काप करून ठेवले ते फ्राईज त्या सोडणार आहे आणि एक 5 ते 7 मिनिट त्याला उकळून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण शिजवायचे नाहीत बटाटे की अक्षरशः त्याचा तुकडाच पडेल, मऊ होतील ते नाही. फक्त एक 70% शिजले पाहिजे ते, म्हणजे मग तळायच्या वेळेस बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट राहतील, कच्चे राहणार नाहीत. तर इकडे 5-7 मिनिट झालेले आहेत आणि इथे माझे फ्राईज मी चेक करत आहे. एक मला थोडासा काळा वाटला, मला वाटलं खराब आहे का, म्हणून मी तो अर्धा कट केला आणि एक फ्राईज मी असं चाकूने कट करून बघितला तर आरामात स्मूथली कट होतो आहे. म्हणजे आपले इथे बटाटे शिजून झालेले आहेत, म्हणजे 70% शिजलेले आहेत, पूर्ण शिजवायचे नाहीत. आता हे नितरवून घेते मी आणि एका चाळणीमध्ये ठेवते. खरं तर हे जेव्हा फ्राईज आपण कढईमधून म्हणजे शिजवून जेव्हा चाळणीमध्ये ठेवतो त्याऐवजी एका त्या छान क्लीन फडक्यामध्ये ठेवले तरी चालतं किंवा टिश्यू पेपरवर, म्हणजे त्याच्यातलं जे एक्सेस वॉटर असतं ते निघून जातं. आणि त्यानंतर त्यामध्ये मी घातलेलं आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवरमुळे कसं होईल की मस्त बाहेरून ते क्रिस्पी होतील, त्यासाठी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल टाकायचं तर थोडंसं तांदळाचं पीठ भुरभुरलं तरीसुद्धा चालेल. तर मी आता हे काय करते, डब्यामध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि आता ती शाळेतून आलेली आहे, मग तिला गरमागरम फ्रेंच फ्राईज तळून देते. तर तेल तापलेलं आहे चांगलं, म्हणजे अगदी खूप आणि मीडियम गॅसवर मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत. अगदी मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर मग ते पटकन लाल होतात. तर असे मस्तपैकी मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला तेल व्यवस्थित तापवायचं आणि मग गॅस मीडियम करून छान तळायचे आहेत. थोडा वेळ लागतो पण चवीला खूप मस्त लागतात फ्राईज. आणि माझ्या मुलांना तर बाहेरचे तर खातातच ते, पण मी जेव्हा घरात करते ना ते पण खूप आवडतात. तर ती एकदम खुश झाली आणि तिने मला काय कॉम्प्लिमेंट दिली ही व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेलच, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे माझे फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहेत एक बॅच. त्यावर मी थोडंसं मीठ भुरभुरणार आहे. त्याआधी मी उरलेले परत फ्रेंच फ्राईज तळायला टाकते. तर हे बघा एकदम मस्त झालेले आहेत, कलर पण एकदम परफेक्ट झालेला आहे आणि वरून थोडंसं मीठ भुरभुरते म्हणजे चव त्याची छान लागते. तर तुम्ही याला सॉससोबत सर्व करू शकता. तर इथे माझ्या डायनोसॉरची प्लेट रेडी आहे मुलासाठी आणि प्रिन्सेसची प्लेट रेडी आहे मुलीसाठी. ह्या त्यांच्या फेवरेट प्लेट आहे. तर हे बघा आतून एकदम मस्त सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत. आणि आता ते मी तिला देते आणि अशी मस्त कॉम्प्लिमेंट मुलीकडून मिळाल्यानंतर माझं मन भरून आलं. आणि एका आईला काय पाहिजे असतं, मुलांचा आनंद आणि 2 शब्द प्रेमाचे.